पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पिता परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. प्रियानो, संत पौलांनी आपल्याला आठवण करून दिली आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही खात आहे किंवा पीत आहे किंवा जे काही करत आहे ते सर्व कसे करायचं? हालेलुया. फर्स्ट कोरिंथियन्स चॅप्टर 10 वर्स 30-31. मी आभारपूर्वक खात असेल तर ज्याच्याविषयी मी आभार मानतो त्याविषयी माझी निंदा का व्हावी? म्हणून तुम्ही खाता पिता किंवा काही करिता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. दोन्ही हात वर करतात. सिस्टरांच्या मागे ते शेवटचा भाग मात्र एकदा बोला. तुम्ही खाता पिता किंवा जे काही करिता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता उजवा हात छातीवरती ठेवा. हालेलुया. डाव्या हात वरती करा. हालेलुया. मनापासून बोला. आजपासून येशूच्या नावाने माझ्या आयुष्यातील सर्व प्रसंगामध्ये मी माझा देवाची स्तुती आणि आराधना करीन. हालेलुया. कारण मी माझं काम नव्हे तर देवाबरोबर सहकार्य करत माझ्या देवाचे काम करतो. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. भयंकर मोठा चमत्कार जेल मध्ये झाला. हालेलुया. जेलचे सर्व इंचार्ज पळून जायचं तयारीमध्ये, कोणतरी खुदकुशी करायचं तयारीमध्ये. हालेलुया. प्रभूने सांगितलं नको, आत्महत्यावर नको करत. हालेलुया. आम्ही कुठेही पळून गेलेलो नाही. हालेलुया. देवाने आम्हाला मोकळा केला. आम्ही ते तुमच्या समोरचा आहोत. प्रेज द लॉर्ड. आदल्या दिवशी ज्या लोकांनी याला बांधून ठेवले ते लोक त्यांच्या समोर गुडघे टेकले आणि विचारलं, तुम्ही जे तारणातून जात आहे हे तारण आम्हाला कधी मिळणार? हालेलुया. तुम्ही ज्यातून जात आहे ते आम्हाला कधी मिळणार? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तेव्हा पौलांनी बोलले, प्रेज द लॉर्ड, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. बस तुझ्या आणि तुझ्या घराण्याचे तारण होईल. हालेलुया. तुम्ही कुठल्या घरात घेतलं? हालेलुया. तुम्ही कुठल्या घराण्यात आहे? येशू कुठल्या घराण्यातले होते? येशू कुठल्या घराण्यातले होते? दावीदाचा. हालेलुया. त्या दावीद राजाने स्तोत्र 62 मध्ये बोललेले वाक्य पहिले वचनात आपण ऐकूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या कुळातील येशू आहे. हालेलुया. माझा जीव केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहिला आहे. त्याच्यापासून मला तारण प्राप्त होते. हालेलुया. दोन्ही हात वर करा. सिस्टरांच्या मागे आपण उभे राहून बोलूया. दावीद राजाने बोललेले जे वचन आहे,
प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज येशूवर विश्वास ठेवणारा तुम्हा सगळ्यांना येशू दावीद राजाला दिलेले ते कृपा तुम्हाला पण आज देणार. हालेलुया. धन्यवाद येशू. कितीही त्रास होऊ दे, कितीही अडचणीतून जाऊ दे, कितीतरी संख्यामध्ये शत्रू असू दे, वातावरण कितीही बिघडलेले असू दे, हालेलुया, माझा एक तारण आहे, मला तारणारा म्हणून कोणतरी आहे, ज्याच्यावर मी भिस्त ठेवलेला आहे असे कोणतरी आहे. सिस्टरांच्या मागे मनापासून बोला. माझा जीव केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहिला आहे. त्याच्यापासून मला तारण प्राप्ती होते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अजून एकदा बोला. माझा जीव केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहिला आहे. त्याच्यापासून मला तारण प्राप्ती होते. अनेक लोक अनेक गोष्टीवर अवलंबून राहतात. देव देणाऱ्या स्पीड मध्ये गेलं तर तुमच्या गिअर बरोबर बसणार. हालेलुया. तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्ही जेव्हा स्पीड वाढवणार, हालेलुया, तुम्हाला वाटणार स्पीड वाढलेला आहे, हालेलुया, तरी मग ती आजारी पडणार. प्रेज द लॉर्ड. मग ते स्पीड खूपच कमी होणार. देवाचा स्पीड म्हणून एक स्पीड आहे. स्पीड तुम्ही पकडा. जायचं I am not alone. मी एकटा नाही, मी एकटी नाही. माझ्या बाजू घेणारा कोणतरी आहे. हालेलुया. माझी शक्ती माझ्याकडच्या शक्ती नाही, माझी शक्ती वरून येणारी एक शक्ती आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्तोत्र 62 मध्ये वचन 11 मध्ये लिहिलेलं आहे. एकदा देव बोलला आहे, मी दोनदा हे ऐकले आहे की सामर्थ्य देवाचे आहे. हालेलुया. सामर्थ्य कोणाचं आहे? पॉवर कोणाचं आहे? शक्ती कोणाची आहे? हालेलुया. ते आपलं नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्याकडे गिअर आहे, गिअर देवाने दिलेला आहे. हालेलुया. गिअर बदलायचा अगोदर देवाला विचारायचं कोणत्या गिअर मध्ये जाऊ. देव सांगत आहे ते गिअर पकडा, प्रॉब्लेम होणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रियानो बघा, पौल आणि सिलास एका गिअर मध्ये पोहोचले. हालेलुया. दोघे एकत्र स्तुती करायला चालू केले, दोघे एकत्र आराधना करायला चालू केले. हालेलुया. त्यांच्यामध्ये देवाबरोबरच्या सहकार्याच्या गोष्टी आहेत. संबंधन तुटत आहे, पुढे जाता येते. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यांच्यामध्ये या सहकार्याचं मन नाही, पप्पाचा एक मत, मम्मीचे दुसरा मत, मुलांचा अजून निराळा मत. तिथे देवाचे राज्य उतरून येणार नाही. हालेलुया. देवाचं राज्य कसं उतरून येणार? पप्पा जे काही करत आहे, पप्पा स्तुती, आराधना, धन्यवाद देत करायला चालू करायचं. माझ्या घरामध्ये माझ्या पप्पाला देवानी पप्पाचा तरुण वयामध्ये एक आशीर्वाद दिला. देवाची स्तुती करायचा आशीर्वाद. पप्पा रात्री झोपलेले असताना कधी पण कोणी पण जाऊन बघा, पप्पाचा हात जोडलेला आहे. पप्पाच्या मुखात तो निरंतर स्तुतीचे शब्द आहे. दिवसा कुठेही असो, रात्री कुठेही असो, माझ्या पप्पाच्या मुखातून निरंतर स्तुती होते. प्रियानो, एक आशीर्वादाची गोष्ट आहे. मला पहिले या सर्व गोष्टी माहित नव्हत्या. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. मी सेमिनारी मध्ये फादर बनायला गेलो तेव्हा मिस्सासाठीवर खूप माझा प्रेम आहे. मिस्सामध्ये हृदय लावून प्रार्थना करायला देवाने मला दान दिलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक दिवसाचा मिस्सा सोडत नाही. सुट्टीला गेलं तरी लवकर उठून अनेक किलोमीटर चालत जाऊन मी मिस्सामध्ये भाग घेत होतो. हालेलुया. एकदा माझ्या एका आत्याच्या कामाच्या ठिकाणी मधून आत्या बरोबर मी राहत होतो. आत्याच्या कामाच्या ठिकाणी मधून 11 किलोमीटर चालत जाऊन मी एका चर्चमध्ये मिसाला जाऊन उभं राहत आहे. प्रेज द लॉर्ड. जिथे मिसाला उभं राहतो तिथे माझ्या बाजूला एक बंधू येऊन उभं राहत आहे. तो बंधू मिसा प्रार्थना चालू आहे तेव्हा असं करत बसलेला आहे. हालेलुया. वाईट वाटायला लागलं. कितीतरी किलोमीटर चालत येऊन मिसामध्ये भाग घेत आहे तेव्हा बाजूला काका येऊन उभं राहता. काका करताय. हालेलुया. वाईट वाटत होतं. हालेलुया. तिथून उठून बाजूला गेलो तर त्यांना वाईट वाटणार. कसं तरी उभा राहत. हालेलुया. प्रियानो, कम्युनिन घेताना कम्युनिनला जाताना संधी साधायला सांगलेलं आहे. जागा बदलून जाऊन उभं राहूया. प्रेज द लॉर्ड. कम्युनिनच्या वेळी जागा बदलून कुठेतरी जाऊन बसले तर तिकडे पण हा काका येऊन बसणार. मी पाच चालू करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप वाईट वाटतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी येशूला विचारत, येशू तुला माहिती आहे तू किती कष्ट करून या मिसाला आलेला आहे. हालेलुया. दुसऱ्या दिवशी मिसाला येताना येशूकडे बघायचं अगोदर मी काका कुठे आहे म्हणून बघायचं. हालेलुया. या काका नसलेलं ठिकाण बघून मी जाऊन कुठेतरी जागा पकडणार. हा माणूस फिरून फिरून माझ्याकडे येऊन बसला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला तेव्हा कळत नव्हता देवाने या काकाला अन्य भाषेचा दान दिलेला आहे. मला माहित नव्हता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कदाचित तो काका हा जेव्हा फादर बनणार चांगला फादर बनू दे म्हणून कदाचित प्रार्थना केली असेल. हालेलुया. मध्यस्थी प्रार्थना केली असेल. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, निरंतर स्तुती करता है तिथे शैतान थांबणार. प्रभु तुम्हा बरोबर असो. गाडी चालवायला लायसन्स घ्यायला गाडी चालवायला इच्छा असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा गाडी चालवण्याचा बुद्धी ज्ञान देत आहे. त्या व्यक्तीकडून ते काम होणार असं प्रभू सांगत आहे. कोणाचा तरी पायाचा गुडघा 2 तुकडा झाल्यासारखा पायाच्या गुडघ्याचा दुखणं होता. हालेलुया. त्या व्यक्तीला येशू आता स्पर्श करत आहे. काय ताप आहे, काय ताप आहे असं वाटते. अजून मधून स्वतः बघत आहे ताप आहे का. ताप आल्यासारखा स्वतःला वाटते असे कोणाला तरी अधून मधून ताप येत आहे असे जे त्रास आहे त्यातून देव बचाव करताय. पोटामध्ये एकदम गरम पडल्यासारखा होते. पोटामध्ये एकदम गरम पडल्यासारखा होते असे त्रास असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.